तर माझ्या मिस्टरांची पोस्टिंग लागल्यामुळे त्यांना जेव्हा ते पाचोरा जावं लागतं, त्यामुळे मग आम्ही संभाजीनगरला थांबलो होतो. आणि ज्या दिवशी बड्डे होता त्याच दिवशी माझे मिस्टर आले होते, तर घाई आम्ही बड्डे सेलिब्रेशन केला. तर असं केक आणला होता बाबांनी त्यांच्यासाठी, आणि थोडीशी शॉपिंग वगैरे केली होती, ड्रेस वगैरे घेतले होते त्यांच्यासाठी, आणि मग फुलं वगैरे घेऊन आले होते. तर मी थोडंसं डेकोरेशन केलं. तर सिंपल पद्धतीचे एकदम फुलं वगैरे टाकले आणि केक ठेवला आणि कट केला, आणि नंतर मग आम्ही बाहेरच गेलो जेवण करण्यासाठी. तर खूप काही करायचं होतं त्या दिवशी, पण मुलामुळं काही सुचत नाही, कारण दोघं एकत्र जर आले ना म्हणजे खूप भांडतात, कधी खूप खेळता आणि अचानक भांडणं पण होत असतात. त्यामुळे मग एवढं काही होत नाही शक्य. तर मग जेवढं जमलं तेवढं मी प्रयत्न केला बड्डे सेलिब्रेशन कसं करायचं. तर तुम्ही इथं बघू शकता, मस्त फुलांचं डेकोरेशन केलं आणि केक वगैरे ठेवला. तर रसमलाई केक आणला होता त्यांनी. तर नंतर मग आम्ही देवांशचं आवरलं मी, आणि मग भार्गवचं पण आवरलं. भार्गव देवांशची पण थोडीशी तब्येत खराबच आहे सर्दी झाल्यामुळे, ते पण खूप चिडचिड करायचे. आणि असं केक वगैरे बघितले का त्यांना म्हणजे असं नाही कट करू वाटतो, आम्हीच कट करावं असं वाटतं. तर त्यामुळे मग आम्ही ना आधी व्हायच्या आधीच केक कट केला. तर इथं माझे मिस्टर केक कट करत होते, आणि मिस्टरांनी केक कट केल्यानंतर मग त्यांना ओवाळलं वगैरे, कारण आधीच ओवाळायचं होतं, आईंचं चालू होतं आधी आपण ओवाळून घेऊ असं तसं, पण त्यांनी काही मुलांनी ऐकलं नाही म्हणून केक कट करून घेतला पटकन. पप्पा मला हे खायचंय, चॉकलेट खायचंय, नुसती कॅडबरी आवडती. इकडं आईची तयारी झाली आहे, आणि इकडं केक कापायचं काम चालू आहे. भार्गव आणि बाबा बाहेर गेलेले आहे, आणि आमचं गाईच केक कापायचं काम चालू आहे. तर माझे सासू सासरे आणि माझ्या मिस्टरांना अजून पण व्हिडिओमध्ये यायला म्हणजे अजून येऊ वाटत नाही, तर मी त्यांना व्हिडिओमध्ये घेत नाही. त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये तसं काही करू नका की तू अजून पण तुझे मिस्टर झाकून ठेवले किंवा मग दाखवत नाही का लाज वाटते असं तसं. लाज वाटण्याचा काही प्रश्न नाही, नवराच असतो, त्याच्यामुळं लाज वाटायची काही गरज नाही मला. मी माझ्या पसंतीने गेलं, त्याच्यामुळे मला काही लाज वाटणार नाही त्याच्यामुळं. पण मग त्यांची इच्छा नसते, त्याच्यामुळे मला नाही दाखवता येत. म्हणजे नाही का त्यांना आवडत नाही, तर मग मी पण फोर्स नाही करू शकत की याच तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये. पण जे सेलिब्रेशन केलं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला तुमच्यासमोर. आणि इथं भार्गवचं चालू होतं त्यांच्या डोक्यावर फुलं टाकणार, त्याच्या डोक्यावर फुलं टाकणार, त्याचं बोरनान केलं होतं, तर तो अजून पण विसरलेलं नाही. तर असे फुलं वगैरे दिसले का तो तसंच करत असतो, त्याच्या डोक्यावर टाकून घेतो फुलं, आणि दुसऱ्याच्या पण डोक्यावर टाकत असतो. तर इथं त्यांना केक खाण्यापेक्षा जास्तीत जास्त ते फुलं खेळण्यातच खूप मजा येत होते. आणि आता तुम्ही ते बघू शकता, इथे मस्त ताट केलं होतं त्यांना ओवाळण्यासाठी आईंनी. मग नंतर त्यांना ओवाळायला वगैरे आईंनी आणि मी, आणि मग आम्ही बाहेर गेलो. तर अशा पद्धतीने मी छोटासा बर्थडे सेलिब्रेशन केला. तर बघू शकता तुम्ही, आता इथं मी पण ओवाळलं. टिकली राहिली लावायची. तर आता ना आम्ही चाललेलो आहे हॉटेलला. आम्ही ना जेवण करण्यासाठी बाहेर चाललोय. छोटासा बर्थडे सेलिब्रेशन केलाय आम्ही, आणि खाली बघू शकता खूप सारा पसरा आहे. आम्ही आता आल्यावर तो आवरावा लागून फायनली. तर आमच्या भिंती बघू शकता तुम्ही व्हिडिओत म्हणशाल की भिंती खूप खराब केल्या असं तसं. तर देवांशचं काम आहे ते पेन वगैरे हे ते, तर त्याच्यामुळे ते खराब झालेले आहेत. तर तुम्ही व्हिडिओत काही नाव ठेवू नका, कमेंट्स करू नका तसं काही. तर आता आम्ही निघालोय हॉटेलला जेवण करण्यासाठी फायनली. तर उशीर खूप झाला, इथंच 9 वाजले आम्हाला, कारण यांना यायला पण खूप उशीर झाला. हे जळगावला गेले होते, तर आता ते आलेले आहे. तर आम्ही आत्ताशी चाललेलो आहे बाहेर. चलो चला पुढे जाऊ. इकडे ये भात देवांश. तंदूर रोटी काय घ्यायचं हां हे का हे कोफ्ता
मी कोफ्ता घेऊ. झोप पण अंतच पाहिलं खिचडीच्या वर काही खाणार नाहीये बोर. नाही सांगा किंवा ओळखच लागतो. बाल ए बाल ग कोण दिसत का नाही आवडत. कोफ्ता खायचाय का गम 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 गम. तेव्हा जायचं नाही पुढं. तर सिंपल असं आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं. आणि मग त्यांचा बड्डे झाल्यानंतर थोड्या दिवसांनी देवांशचा पण बड्डे असतो. तर तो पण ब्लॉग लवकरच मी अपलोड करेल, कारण अजून एडिटिंग बाकी आहे. तर लवकर व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करतच आहे. तर चला मग भेटू पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.